मंदिरात नवीन वर्षाच्या निमित्तानं दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं व्हावी यासाठी राज्यासह परराज्यातील भाविक मोठ्या संख्येनं तुळजापुरात दाखल झाले। नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्यानं तुळजाई नगरी भाविकांनी फुलून गेली। याच मंदिरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बालाजी सुपेसेन। नवीन वर्षाचं स्वागत देवदर्शनानं व्हावं यासाठी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये राज्यासह परराज्यातून भाविक जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर दाखल झालेले आहेत। खरं तर हा नवीन वर्षाचा आजचा पहिला दिवस आहे आणि या दिवसानिमित्त जे आहे ते देवदर्शन व्हावं, नवीन वर्षाची सुरुवात व्हावी या अनुषंगाने जे आहे ते मोठ्या प्रमाणावर भाविक जे आहेत ते तुळजापुरात दाखल झालेले आहेत। मी आता तुळजाभवानी मंदिरातील दर्शन रांगेमध्ये या ठिकाणी आहे। जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर जे लाईनीमध्ये जे थांबलेले भाविक आहेत ते विविध जिल्ह्यातून आलेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। मी पुण्यावरून आली आहे। नवीन वर्षाचं स्वागत करताय, हो, काय भावना आहे? काय नाही, देवीच्या चरणी हित पक्ष आहे की ज्या आधीपासून जसं लक्ष आहे तसंच नेहमीच असू दे म्हणून। आणि काय नाही, देवीला म्हणणं मागणं सगळ्यांवर लक्ष असू दे नेहमी सारखं। तुम्ही कुठून आला? मी पण पुण्यावरून आलेले आहे। काय देवीचं दर्शन झालं? दर्शन करायचं आहे अजून। काल रात्री आलो, आम्ही सकाळी इथे आलो। नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे। नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, खूप छान वाटतंय। दर्शन भेटेलच आणि आशीर्वाद बी भेटेल। मला सर्वच साम टीव्ही तुळजापूर महाराष्ट्र।